बुराकलं काय उशीर होतो रानात जायला काय बुराकलं का तुझं झालंय तवा निघालंय होय काय जरा रग लावून घास ना बरं तुम्ही आता मला नका बायांचे काम शिकू बाबा तुमचे काम तुम्हाला काय माहिती एवढी ताकद आहे येऊन घासा रानात जायला उशीर होतोय म्हणून म्हणतोय मी तुला थोडंच माझं तत्व सांगतोय बरं इथून पुढं नका शहाणपणा शिकव शहाणपणा होय बरं इथून पुढे तुला नाही सांग शहाणपणा आता हिचं काही चुकलं ना तरी हिला सांगायचंच नाही सांगा मग हॅलो साहेब आवाज येतोय का हो येतोय बोला हा तेवढं ते आपलं काम तेवढं करा राव साहेब अहो काय तुम्ही नुसतं ऑफिसला येता चक्रा मारता मग आता ऑफिसला नाही यायचं मग कसं काम व्हायचं आमचं ते काम ऑफिसला होत नसतात त्या कामासाठी बाहेर भेटावं लागतं तुम्हाला ते काल म्हणलं नव्हतं का चहाच्या टपरी या म्हणून असं तुम्ही ते येतात चक्रा मारतात जातात ते काम सहज होत नसतात खरं हा तुम्ही एक काम करा आज संध्याकाळी भेटा मी आज टाइम काढून तुम्हाला भेटतो हा बर बर हा अगं आवरलं का खूप उशीर होतोय मला ऑफिसचे खूप फोन येतात मला माहिती का कुठे चालली तुम्हाला काय करायचंय म्हणजे मी सांगायचं नाही काय नाही सांगायचं तुझं काही चुकत असेल तरी सांगायचं नाही का सांगू मी नाही तू नको सांगू तू तर सांगणारच नाही पण मी सांगायचं नाही तुझं काही एखादी गोष्ट चुकली तर मी तुला सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे नाही तुम्ही शांतपणा अजिबात शिकवायचं नाही मला कसलाच नाही तुझी एखादी गोष्ट चुकली तरी तुला ती दुरुस्त करून नाही सांगायची मी काही चुकतच नाही मी कुठंच चुकत नाही ना तू एकदम योग्य ना हा ओके चालतंय जा कुठं जायचे नाही विचार तुला विचारायचं नाही मला अजिबात काही बरोबर जा तू पुढे नाही सांगत तुला चुकलं माझं येशील थोड्या वेळात माझ्याकडेच बघतो मग मी बी तुला कळत का नाही कुठे आहे का नाही मी थांबा हो काम पडलीत मला सकाळपासून तुमचं काय आहे तू पण ना थांबा मी तुम्हाला 10 मिनिटात डब्बा करून देते थांबा तुम्ही एवढी काय गडबड आहे तुम्हाला कलेक्टर ऑफिसला कामाला आहे मी ले कलेक्टर ऑफिसला काम करायला लागले तर गप्प बसा जरा थांबा थोड्या वेळ तुम्हाला करून देते तुमचा स्वयंपाक तुला काय कळत का नाही मी कलेक्टर ऑफिसला कामाला तुला माहिती ना मग कलेक्टर ऑफिसला काम आहेत मग काय मग तिथं ऑफिसला खूप काम असते मग मी काय करायले मी पण करते ना तुला हे एवढंच काम म्हण ना तू काय तू आले कामावाले टाइमपास केलं कसं व्हायचं टाइमपास काय करून बघा बरं एकदा घरची कामं जरा तू आता मी नोकरीला आहे मी कलेक्टर ऑफिसला कामाला मी असले काम करतोय हो मग लावा की नोकरदारी एखादी लवकर लाव तुझं हो लावा ना मग लावा ना मग आपल्याला काय कमी काय कलेक्टर ऑफिसला कामाला आहे तिथे कॅन्टीनला जेवण करेन मी दररोज म्हणलं तरी जेवण करायसारखं आहे हो का करा ना मग तुझ्यासारखं काय इथं टाइमपास करते तू थांब तिथेच लय कलेक्टर ऑफिसला डबा करत नाही काय नाही निष्ठून म्हणते ऐका ना काय नको तुला वाटलं काय समजलंस काय ऑफिस मध्ये मी मॅडमचा डबा खाईल हो का मॅडम तुम्हाला डबा घासायला तरी देत असेल का जे मॅडमचा डबा खायला निघला तर मॅडमला मी डबा रोज नवीन डबा द्यायचे हो का मग संध्याकाळी पण मॅडमच्या घरी जा की खायला तू जर म्हणली तर मॅडमला घरी घेऊन येतो म्हणजे तुला कामाला सुट्टी होईल हो का कसं आहे ती मी पण बघते की घरी जरा बघतो मला माहिती तू मला कमी समजलं काय मी दररोज 100 लोकात फिरतो 100 लोकात मी जर ठरलं तर 100 लोकांना सुद्धा जेवण देऊ शकतो मी हो का तुला वाटतंय मी लय भारी
तुझ्यासारखे तर रोज बाया भांडे घासायला आणि मी हो का आणा ना मग बघते ना मी भारी पण. भारी ते पण हो का बघा बघा आणा आणतो, आणतो. अहो पण ऐका तर हा? अहो ऐका तर एक तू काय मिनिट बोलूच नको नुसतं बडबड करीत राहते तू डबा देत नाही काय नाही नुसतं अहो तुम्ही ऐका तर काय बोलूच करता? नको काय बोलूच नको काय तू इथं ऑफिसला उशीर झालाय मला आणि तू नुसतं बडबड करीत राहते नुसती बडबड अहो तुम्हाला मॅडमचा डबा खायचाय खा धाब्यावर खायचंय खा तुम्हाला काय करायचंय ते करा खाणारच आहे ना मी खाणारच आहे अहो तुम्ही अशा अवतारात गेला का ऑफिसची माणसं सगळे हसतील तुम्हाला बघून अशा अवताराला काय झालंय शर्ट घातलेलं आहे पॅन्ट घातलेली हा घातली का नक्की बघा बरं चला मधी आणि ती पॅन्ट बदलून घ्या चाललेत तुला कामाला अशी भनभन करतेस ना मागे कलेक्टरच्या. हे बायांना का येडबीड लागलं काय ते बोलायला गेले माणूस तर आधीच हसायला लागला तर बोलायच्या आधीच अहो बघा ना बायांना बोलायच्या आधीच हसायला लागलं त्यांना काय येडबीड लागलं काय येडबीड झालं का काय कशाला बोलायला गेली बायाला तू अहो आपले शेत सोयाबीन काढायची ना म्हणलं आपण जाऊपर्यंत बाया बघायला जाऊ त्यांना गेली तिथं आणि म्हणलं सोयाबीन काढायला येता का तू हा नाही 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 नुसतं हसायच लागले खद खद दात काढायला लागले तर बरं तुझी परमिशन असेल तर एक गोष्ट मी बोलू का हा बोलला ना नाही म्हणजे सकाळी काय म्हणत होतो मला तर तुला सांगायचं नाही मला काय सांगायचं नाही शिकवायचं नाही काही नाही म्हणून म्हणलं विचारलेलं बोलू हा बोला बोला तर तुला एक हे दाखवतो गंमत दाखवतो इकडे काय गंमत आहे चल ना दाखवतो अहो ऐका ना माझं काय असतं तुझ्यावालं एक तर मला गडबड झाली मागापासून जायची आधीच लेट झाला 1 तास कशाने लेट झाला 1 तास किती लेट झालं? वाजलेत आता अरे मगाच 1 तास लेट झाला मगा 10 वाजले होते घड्याळ आता शिक 9 वाजले तर मग वाजले कालच बंद पडली घड्याळ आपली लक्ष आहे का घरात नुसतं ऑफिस ऑफिस काय माणसाचं नुसतं घरात नाही ना दारात नाही कुठंतरी लक्ष आहे का हो तुमचं तू बघायचीच नव्हती घड्याळ मला वाटलं तुमचं लक्ष असेल तिकडं काय लक्ष असतं ना आता मी ऑफिसला असतो कामाला काय घरी घरी लक्ष मी द्यायचंय का घरातलं काम तू करीत जा ना हो हा अहो ऐका ना काय तुझं बोल मी काय म्हणते आपण कुठं बाहेर फिरायला जाऊ ना अरे बाहेर फिरायला जायला मला इथं ऑफिसला 20 मिनिटं बाकी आणि काय म्हणतेस तू बाहेर जाईल जाऊ ना आपण कुठंतरी बाहेर फिरायला असं म्हणते का मग जायचं गोव्याला नको इतक्या लांब नको कुठतरी जवळ जाऊ ना आपलं तर थांब तुला सांगतो मग आपण काय करू फॉरेनला जाऊ फिरायला फॉरेन बिरेन नाही हा. उद्याची तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी आपण इथं कपिलधारला जाऊ ना कपिलधारला कपिलधार इथं कशाला लांब गेला असतोच ना कुठं जाऊ ना किती छान आहे जाऊ ना आपण उद्या तुमची सुट्टी पण आहे काय तर जाऊ तुझं ना ऐकून वाट लागायची वेळ आली आणि ऐकलं तरी वाट लागते नाही ऐकलं तरी वाट लागायची हा, जाऊ आपण जाऊ दे चल जाऊ दे मी बायडीला पण बोलून घेते बरं बरं तुला काय करायचं तर कर मला उशीर होतो मी जातो आता चालतंय. हो काय इथं कसली गंमत आहे तुला सकाळ धरून एक माकड वाहनेर दिसलं का एखादं मला तर नाही दिसलं आपल्या घरात मी 1-2 वेळेस बघितलं बाबा आपल्या सकाळपासून. घरात आलता? तुला नाही दिसला नाही दाखव तुला हा बघ बरं आरशा. अयो माझ्या नाकाला कळायला लागलं आता कळलं त्या बायका म्हणून हसत होतं तर तुम्हाला सांगायचं कळत नाही का इतक्या वेळ घरात होते तेव्हा सांगा ना मला नाकाला काय वेळ लागले म्हणून तू अगोदर मला काय म्हणली मला तत्वज्ञान सांगायचं नाही कोणत्याच गोष्टीचं माझं चुकलं तरी मला सांगायचं नाही रिकाम्या गोष्टीतलं ज्ञान देतात मग काही कामाचं नाही का सांगतात आता पुण्या गावात पुण्या बाया हसल्याच्या नंतर आता सांगताय का मला तुम्ही याच्यासाठी मी जसं म्हणतो ना तसं ऐकत जायचं जास्त शांतपणा नाही चालवायचा माझ्या पुढं हॅलो काय करते अच्छा अगं ऐक ना उद्या कपिलधारला यायचं का अगं चल ना काय शेतातले काम तर होतच राहते तर चल ना उद्या सुट्टी पण आहे बर बर ठीक आहे मग मी तुला सकाळी पण फोन लावते पण चल तू हो हो चालते ठेवू का टाक इथं बांधाव टाक
हॅलो, हा बोल ना. काही नाही ग ताईडे, बसले. हो, तू म्हणली होती लक्षात आहे, पण मी त्यांना सांगितलंच नाही. अगं आम्ही शेतकरी, आम्हाला रानातले ते काम असायचं, आम्ही सकाळी उठून रानात आलो होतो. अगं हो, तुझं खरं आहे, सांगायला पाहिजे होतं मी, पण रानातले पण काम असतात ना. आता आमचं तुमच्यासारखं थोडीच आहे नोकर दर्जे, सुट्टी बिट्टी घेता येते, आम्हाला नाही ना जमत सुट्टी ते घ्यायला. आम्ही दोघं आलो सकाळ सकाळ उठून रानात. ते आता गेले तर शेतात येडा मारायला गेले तर. अगं कसं सांगू, त्यांना सांगितलं तर ते नाहीच म्हणणार आहे. तर लय मरणाचे काम पडलेले शेतात, उरकता उरकाना झाले. तर आम्हाला काय 12 महिने ते कामच असते, तर सुट्टी नसते एक बी दिवस. कदरून गेलाय जीव. हा खरे, ठीक आहे ताईडे, म्हणते तू तर बघते मी बोलून. हा ठीक आहे, हा ठेवू का. कशाचं बोलायचं आणि कशाचं काही ह्यांना नाही, काम धंदे, व घरचे काम सोडून जायचं बाहेर. जाईना का तिकडं. हो, तुम्ही आली होय. हो आलो ना. देते पाणी. नाही ना ग, मला तर आज लयच बोर झाले बाबा. आपले सगळे दिवस सारखेच आहेत. शेंगा चांगले आले तो आपले. मी काय म्हणतो, हा. आपण फिरायला जाऊ. कशाला जायला पाहिजे फिरायला, काय बोर होते. एखाद दिवशी तरी आपण थोडी सुट्टी काढायला पाहिजे ना. अहो पण काम पण किती मरणाचे पडलेले बघा ना. आहेत काम, पण मग असं थोडंच आहे की बाबा, जे नोकरीला आहेत, जे चांगले लोक आहेत, असल्या लोकांनी फिरलं पाहिजे. आपण जरी गरीब असलो तरी आपण आपल्या मर्यादेत राहून फिरू शकतो, आनंद घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही माझं आता बोलणं ऐकलं की काय. कोणचं बोलणं. ते तुम्हाला एक सांगू का, माझे ते तायडीचा फोन आलता. उद्या कपिलधारला जायचं म्हणत होती फिरायला. आज काल फोन आलता, काल म्हणली होती मला, परत आता पण केलता तिने. काल फोन आलता. काल पण म्हणली होती, आता पण फोन आलता तिचा, पण मी तुम्हाला सांगितलं नाही. म्हणलं तुम्ही नाहीच म्हणता म्हणलं, त्यामुळे कशाला सांगा म्हणून. जाऊ की आपण फिरायला, जाऊ त्यांच्या सोबत. पण मला नको वाटतंय हो. चल जाऊ दे. ते दाजीला हे तर कडू, त्याच्यामुळेच मला जाऊ वाटत नाही त्यांच्याकडं. चल जाऊ, काय नाही होत, काय करते ती. बर चल, घे आवरून पडदेशी जाऊ. हा चला मग. हा चल बरं, उशीर व्हायला लागलाय आपल्याला बी. अहो काय तुम्हाला काय वाटतं का आपण शेतातले सगळे काम ते सोडून चाललो होतो. अरे पण आपण बी थोडाफार वेळ काढायला पाहिजे. तुला मगच नाही म्हणलं, आपण बी वेळ काढायला पाहिजे थोडाफार फिरायला. जाऊ द्या, चला आता निघलो होतं तर देवाचं काम आहे. चल जाता येतो म्हणलंच ना. फोन केलता ना त्यांना. पण तर हा सकाळी केलता. चल जाऊन फाटर थांबवत, फाटर येतील ते. चल बस बस, हळूच बस. तू लय दररोज उशीर करतेस. बरं बरं झालं तुम्ही मनावर घेतलं बाबा फिरायला जायचं. नाहीतर कशाला पण तुमचं नोकरी नाही, त्याची नोकरी. चला काय बरं दिवसांनी निघालो. हा, किती वेळ गाडीला लावतो चावी ते तशीच नुसतं. होती आपल्या. काय गाडीला चावी तशी. चला. नीट बस, पडलो असतो हो, आता मी. बसले, चला. लेवून लागले, मरणाचे चटके लागले दोनाचे. कधी येतात काय की हे. अरे किती वेळ झाला, आतापर्यंत यायला पाहिजे ना त्यांनी. हो ना, मला इथं वैताग आलाय बाबा. ऊन लागते मरणाचं. रानात बी एक ऊन लागलं होतं सकाळी. तुम्हालाच जायचं होतं, मला नका म्हणू. आता वैताग आलाय. कुठं. तुम्हीच म्हणलं चला म्हणून. मग काय चूक झाली का माझी, तुला घेऊन आलो ती. येऊन आलं तरी मी म्हणलं होतं तरी नको जायचं म्हणून. मग चल माघारी जाऊन. थांबा आता, आलो तर त्यांना बोलवलं ना आता असं का. थांबा, येते ना आता. फोन बिन कर बरं, ओळख. करायचे तुम्ही. तुझी बहीण आहे ना. तुमचं पण साडू ना. साडूच माझं नाही लग्न, तुमचं बहिणी बहिणीच लय जमतं जोरा. काही का असायला करा, तुम्ही करा. तुमची मिळून मोबाईल माझा आहे, माझ्याच नंबरवरून कर फोन. मी म्हणलं कर, करंट सांगते ना कुठे आल्यात त्या. हॅलो,
हा तायडे कुठे आहे? किती वेळ लागणार आहे? बरं या, आम्ही तर थांबलो फाट्यावर. हा या लवकर. यायलेत मला 10 मिनिटात. यायला लागले. हा रस्त्यात येतो. अरे कवा येते? किती वेळ झालाय? येतील की आता 10 मिनिटं म्हणले होते, रस्त्यातच होते. मला तर मरणाचं ऊन लागायला लागले बाबा. मला काय सावली पडेल काय माझ्यावर? आले आम्ही अर्धा तास झाले आम्ही उभे आहेत त्याला. किती वेळ झाला आम्ही आलेलो. लय वेळ झाला ना आम्ही आलेलो. हा कसे येतात? बघा ना कसं आहे, चांगलं आहे ना. होय येत नाहीत घरी आजकाल. आता काय काम नाही त्यांनी जमत आहे आम्हाला. यायचं सणावाराला तू पण येत नाहीस ग. आता ह्यांनी आणल्याशिवाय कसं येणार आहे? चाल दाजीला. पाय आहेत ना तुला, जाऊ शकते तू जायचं म्हणलं. बरं चला हो, त्याच्यासाठी तर गाडी घेतली. चला पायाने चलायला. चला साडूभाऊ तर बोला ना. साडूभाऊ तुम्ही तर बोला ना. तुम्ही बोलता म्हणजे आम्ही काय बोलावं? असं आहे का? पाडायचं गाडी. हॅलो गॉगल गॉगल कधी घेतला तुम्ही? कालच घेतलं सकाळी. असं आहे होय. 25,000 रुपयाचा आहे. गॉगल हा बघू दे बरं कसलाय. सोन्याची फेरे बाई. अहो साडू आहे का? आजचे दिवस तर अहो कसलाय गॉगल बघायला लागलो होती की 17 हीच किती काय. 25,000 रुपयाचा साडू ते. असू द्या, चला बसा. बस काय गाडी बसली कोण थांबले साडू? पेट्रोल घेऊन टाकून. पेट्रोल आपली गाडी फुल आहे. पंप नाही परत. तुम्ही घ्या, माझी गाडी फुल असते हमेशा. फुल असती का? हो बरं आहे पंप, मी घेतो पेट्रोल टाकून. हा घे. थांबा तोपर्यंत इथं. हो बघ बघितलं का? हे असं असतं बघ गरीब माणसाचं. टाके 10, 20, 50 रुपये पेट्रोल. आपल्या गाडीमध्ये 1000 रुपयाचं पेट्रोल असतंय. हे गरीब लोक असंच असतं बघ. ह्याच्यामुळे यांची सोबत वाटत नाही मला फिरायला, माहिती का? आपलेच लोक आहेत ते, एवढं काय आहे त्याला? आपण आपलेच आहेत पण असं बरं आहे का? आता हे रस्त्यात थांबायचं, एखादं जरा माझ्या ऑफिस मधला एखादा साहेब आला, कोणी आलं तर मग पण टाकून घेऊ द्या ना. पुढं कमी जास्तीला बंद पडली गाडी, मग काय करायचं पुढं? कमी जास्त पेट्रोल संपलं असेल पण आपल्या देखत तू नाटक केलं असतं त्यांनी. टाकून घेऊ द्या, पाहिजे हाताखाली पेट्रोल. काय टाकून घेऊन दे. चालतंय. असं रस्त्यावर उभं राहिलं तरी माझी इज्जत कमी होती, तुला माहिती का? हा माहिती असून द्या. काय टाकलं पेट्रोल साडू? हो टाकलं ना. मग झालं ना? तुम्ही गाडी थोडं टाकलं असतं तर बरं झालं असतं. नाही, आमची गाडी कधी फुल असते बघा. असं आहे का? हा बरं चला मग, उशीर व्हायला लागलाय. चला चला. काय झालं? काय नाही, चालू करतो. चला. साडूभाऊ काय झालं? काय झालं काय माहिती? पेट्रोल बरं संपलं. नाही रे, आपल्या गाडीत फुल पेट्रोल गाडी असते. अशी तर बंद नाही पडायला, उतरवर खाली. फुल आहे साडू भाऊ पेट्रोल. हा करा चालू, बघा ना.
प्लग काय बघा ना, प्लग बघा, प्लगचा काय प्रॉब्लेम बघा ना प्लगचा. हा आहे प्लग आहे व्यवस्थित. मला वाटतं तो पण जरा खराब झालं काय की. हो आहे. तर काय व्हायला लागलं? काय पण नाही गाडीत. पेट्रोल फुल आहे साडभाऊ. गाडीत पेट्रोलच नाही ना. ह्याला गाडीने मिशन काम काढलं काय इकडे. मिशन काम ह्याचा काय संबंध असतो? मिशन काम निघलं पेट्रोल खातील गाडीले. आता गाडी फुल असते आपल्या. गाडी असून गाडीची सर्व्हिसिंग नाही. एवढी मोठी शेविंग गाडी चांगली टार 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 वाजते राव. कशी वाजते ही? पिकअप घे नाही, काही घे नाही. सर्व्हिसिंग आली गाडी, त्यांनी खाल्ले पेट्रोल. मग पेट्रोल टाकलं नसून चिकाड बी तेवढीची. काय म्हणले का साडभाऊ तुम्ही? काय नाही म्हणले. काय करा, घ्या माझ्या गाडीतलं थोडं काढून. आता काय करते साडभाऊ किती टाकलं पेट्रोल गाडीमध्ये? गाडी आपण फुल केली ना. असं आपण काय, आपण वेळेस कपडे फाटके घालतो, गाडी जुनी वापरतो, पण फाटके कपडे पण शिवून आणि व्यवस्थित घालतो, आणि जुनी गाडी पण मेंटेनन्स मध्ये ठेवतो. पेट्रोल कधी संपत नाही आपल्या गाडीतलं. बस करू घ्या ना, तुम्हाला फुल बाटली करा, काय अडचण नाही. चला उरका बरं, उशीर व्हायला. बस चला. पेट्रोल टाकलं होतं मी, पण कसं काय संपलं काय माहिती. भारी लोकेशन बघा. आज उगा सोमवार नाही तेव्हा माणसं कमी, तर माणसं लय असते. किती राव? 30-20 ला द्या ना. 20 ला बरं 25 2 50 दादा देऊन टाका आपल्याला. हे जरा हे 20. दार कमी राव, पाऊस नाही त्याच्यामुळे. कसं आहे, किती भारी लोकेशन आहे. तुम्हाला तर नको येत होतं ना. एकदम मस्त. वाव. साडू आमचा फोटो काढा बरं. तुमचा हे नाही कोण तू पलीकडे थांबती. हो साडू काय करणार तुम्ही? फोटो काढायला लागलोय ना. आमचा काढा म्हणतोय मी. तुमचा अहो काढा की आणि एक. द्या की एक आपला सगळ्यांचा घ्यावं. चल ताई बाहेर चल. घ्यावं दाजी सगळ्यांचा. मला वाटलंच नाही तुम्ही मला फिरायला घेऊन येतात म्हणून. कामाने त्यांनी लई वैताग घालतं. माझी लई इच्छा होती बाहेर यायची. आपल्याला काय अडचण आहे? मोठे लोक फिरायला येतात, त्यांना टाइम भेटतो ना. आपलं काय झालं फिरायला यायला? आपण फिरायला येऊ शकतो ना. पण तुम्ही कधी आणतच नाही. अरे ताई दाजी कुठं गेले? तिथेच बसले असते फोटो काढी. लय फोटो चालणार त्यांना. चल आपण बाहेर बघू. चला वाट बघू त्यांची. चल तू पर्यंत. हो ऐका ना, काय ते बघा ना किती मस्त दिसते. काय ते बघा ना तिथं काय घ्यायचंय तुला? कानातलं ते किती मस्त येतं. घ्यायचं?
काय घेतलं ते कानातले ते घ्यायचे. मग काय हॅलो ऐक ना काय कर तू तुला जे काय घ्यायचे ना ते घे मी आपल्या गाडी पैसे थांबतो चल येऊ का मग आणि पैसे तुला 100 रुपये द्या. 100 रुपये असतो हा बस का 100च चालते ये लवकर हो. हॅलो किती रुपये झाले भैया? 80. घे ना तू. अगं काय नाही तिथं थोडं सामान घेत होतो. तू झालं घेऊन? हा घे ना अगं थोडे. अगं आम्ही तुला तिकडे किती वेळ आवाज देत होते. तिकडे मी बॅग भरून शॉपिंग केली. तू थांबली का नाही? बघ तुला काय घ्यायचंय का? काय आवडते तुला? मी जाते मग बोलवलंय त्यांनी. अगं घे ना काहीतरी. नाही मी जाते. हा चालतंय ना गावाकडे यायला लागलो आपण बघू बसून बोलू त्या प्रॉब्लेमवर काय आहे ते आणि नको टेन्शन घेऊ मित्र का तुझा मी चालते चल ठेवू का काय बाबा काय काय घेतलंय आवडले जे आवडलं तू पैसे किती चांगलं आहे ना. दाजी किती जीव लावतात. ठीक आहे माहिती का 2 बॅग शॉपिंग केली. अजून वरून दाजी अजून घेऊन देत होते तिला जे पाहिजे ते. तुम्ही पण नाही करील असेल पाहिजे ते. आपण पण गरीब नसायला पाहिजे होतं. दाजी किती फॉर्म मध्ये राहते तर पण तुमचं कसं बघा त्यांचं कसं. इकडे बघ गरीब आणि श्रीमंत याच्यावर काय सुख आणि दुःख असं काही नसतं. माणूस गरिबीत पण आनंदी आणि सुखी राहू शकतो आणि पैशानं माणूस त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी सुखकर करू शकतो सोप्या करू शकतो पण त्याच्यामुळे सुख आनंद असा विकत नाही घेऊ शकत. आणि तुला त्यांचं का असं वाटलं की बाबा त्यांचं ते आनंदी ते सुखीत असं का वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय तू त्यांच्यासोबत तुलना करणं चुकीचं आहे ना. तुझ्या सुखाची त्यांच्या सुखासोबत तुलना करणं चुकीचं आहे. आपण काय करतो आपण स्पर्धा लावतो आणि ह्या स्पर्धेत आपलं असं कळतं की बाबा त्याच्यापेक्षा माझ्याकडे हे ॲडव्हान्समध्ये पाहिजे ते ॲडव्हान्समध्ये पाहिजे ही गोष्ट माझ्याकडे असेल तर मी सुखी आहे नाही तर मी दुःखी आहे. हे बघ तुला मी 100 रुपये दिले त्यात तू खुश होतीस फक्त त्यांच्याबरोबर तू स्पर्धा केली म्हणून तू दुःखी झालीस बाकी काही नाही. ॲडव्हान्स काय करतो इकडं उशीर व्हायला आपल्याला जायला. चालते दिवस मावत आलाय बघ चालते चला चला अरे काय झालंय साहेब तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये बघितलं होतं मी. बघितलं असेल ना. साहेब माझ्या मुलाची तब्येत लई खराब आहे हो. ICU मध्ये भरती आहे जरा पैशाची गरज होती काही मदत करा राव. अरे भाऊ ते कलेक्टर ऑफिस मध्ये काम करतोय म्हणजे काय पैसे वाटायला नाही बसलो मी. अहो मी मजबूर आहे म्हणून मागा लागलो साहेब तुम्हाला काही मदत होत असली तर करा. पैसे वाटायला का मी काय मंत्री वाटलो काय असे कुठं वेळ भेटतात असे. हो बाबा इकडे ना काय झालंय. अहो मुलाची तब्येत लई खराब होती माझ्या ते ओळखीचे होते म्हणून त्यांना काही मदत करा म्हणलं तर गेले निघून ते. कोणच्या दवाखान्यात आहे मुलगा या हॉस्पिटलमध्ये आहे मोठ्या 50-60 हजार रुपयाची गरज होती हो साहेब काही मदत होत असेल तर करा तुम्ही बी. आयला मी पण तुमच्यासारखाच गरीब राहू 50-60 हजार रुपये तर मला एवढं नाही देणं व्हायचं पण मी माझ्या पद्धतीने 500 रुपये देतो तुम्हाला जास्त काय मला नाही देणं व्हायचं. देव तुमचा भला करो. चालते थांबा 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 खाली उतरा. काय झालं कमी थांबवलं
काही नाही, हेच विचार करत होते. दाजी एवढे मोठे असून, त्यांच्या ओळखीचं माणूस असून त्यांनी असं केलं. मोठे माणसं तेवढेच खोटे असते ऐकलं होतं, पण आज बघितलं. पण खरे म्हणजे आपण चांगले म्हणा, आपण 1000 रुपये कमवतो पण 100 रुपये दान करतो, विचार करत नाही. हे लाखोनी कमवतात पण ह्यांना रुपयाने पण दान करता येत नाही. ह्यांनी सगळं कमवलं पण ह्यांच्याकडे माणुसकीच नाही. खरं म्हणजे आपण नशिबाने चांगले तर आपण त्यांच्यापेक्षा 10 पट्टी. आपण देवाला येतो, देवापुढे माथा टेकतो, नतमस्तक होतो. मला सुखी ठेव. आपल्याला फक्त माझं स्वतःचं, प्रत्येकाला असंच पडतं. इतरांचा आपण विचार नाही करत, पण आपण माणूस या नात्याने आपल्या सोबत असणाऱ्या इतर लोकांचा पण आपण विचार केला पाहिजे. जसं देवापुढे हात जोडून आणि माथा टेकून सगळ्या गोष्टी नसतात होत. आपण सगळ्यांचं काहीतरी देणं लागतो आणि आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. बरं झालं तुला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, तू शहाणी झाली. ह्याच गोष्टी तुला वारंवार मी सतत सांगत होतो, पण त्या आज तुला पाहायला भेटल्या. तू ऍक्सेप्ट केलं, ह्यात सगळं आलं. चल बस. बसली का?